नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुदर्शन वरगट, ग्रीन ट्रायंगल क्रॉप केअर ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड कडून आज आपण इथे बघतोय आम्ही एक फायटोप्तेरा झालेले जे झाड आहेत त्यांना क्युअर करायची रेसिपी आपण आता बघा पाण्यामध्ये टाकले। याला लागते रिडोमिल गोल्ड 50 ग्राम, त्याच्यानंतर बंपर 50 ग्राम, थायमिथॉक्झाम 25% वाला 15 ग्राम आणि ईडीटीए झिंक 15 ग्राम। हे आपण सगळं मिक्स करतोय 10 लिटर पाण्यामध्ये। जे आपण जमिनीतून देणार याच्यामुळे काय होणार की फायटोप्तेरा जो आहे तो जागेवर थांबेल, त्यानंतर जे रूट डेव्हलपमेंट आहे ते जीटीसी बंपर करेल आणि त्यानंतर जो त्याला न्यूट्रिएंटचा सप्लाय आहे हा सप्लाय जो आहे झाडाच्या खालून जास्त प्रमाणात होईल। सोबत झिंक आहे, त्याच्यानंतर सॉइल बॉर्न काही जे इन्सेक्ट असतील त्यांना कंट्रोल आपल्याला थायमिथॉक्झाम मध्ये मिळेल। ही कंप्लीट रेसिपी जी आहे 80-90% झाड मरत जरी आलं असेल तुमचं फायटोप्तेराचं तरी त्याला क्युअर करेल। कारणामुळे जिथून डिंक बाहेर येतोय ते आपल्याला सोलून घ्यायचा आहे, वरचा भाग काढायचा आहे, तो सगळा एका गोंडपाटावरती किंवा कागदावरती जमा करायचा आहे आणि तो शेताच्या बाहेर फेकायचा आहे। आणि हे जे झालेला जखमा आहे याच्याकरता आपण रेसिपी देतोय रिडोमिल गोल्ड 50 ग्राम आणि थोडंसं पाणी याचं मिक्सचर करायचं आहे। जिथून तो डिंक बाहेर येत होता झाडाच्या खोडातून येत असेल किंवा फांदीतून येत असेल त्या जागेवरती आपल्याला तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा आपण जे सोल्युशन बनवलं एका बकेटमध्ये 10 लिटरमध्ये रिडोमिल, जीटीसी बंपर, ईडीटीए झिंक आणि थायमिथॉक्झाम 25% वाला जे बनवलं आपण ते समप्रमाणात बुडामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याला फावड्याच्या सहाय्याने पुन्हा अजून भिजून द्यायचं। तुम्ही झाडही बघू शकता की ते आता कुठल्या कंडिशनमध्ये आहे। जवळपास आता काही तर त्याला केलं नाही तर एक 4 ते 5 महिन्यामध्ये हे झाड मरून जाईल। आता हे मरणारं झाड जे आहे आपण आता 30 दिवसानंतर बघणार आणि झाड सुधारलेलं दिसेल।